नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मजेत असेल तर रोजच्या प्रमाणे ऑफिसला आलो. ऑफिसला ब्रेकफास्टचा वेळ झाला होता. ब्रेकफास्टला आज आपण डोसा मागवला होता. त्याच्यासोबत पाहू शकता तुम्ही चटणी वगैरे. चाय पिली. चाय पिल्यानंतर म्हटलं चला महाराणीला बघूया जरा. महाराणीला दूध वगैरे पाजलं. आज कसं संडे असल्यामुळे जास्त काही नव्हतं. संध्याकाळी ऑफिसमधून घरी आलो, फ्रेश झालो. त्याच्यानंतर म्हटलं आज काहीतरी वेगळं नॉनव्हेज बनवूया जेवणामध्ये. तर मस्त मटण मी शिजवून घेतलं होतं. त्याचं मी सूप बनवलं होतं ऑलमोस्ट. त्याच्यानंतर हे कांदा लसूण वगैरे आणले होते. आणि तुम्हाला आता प्रोसेस समजेल मी काय नक्की करतो आहे मटण बनवण्यासाठी. ती मी तुम्हाला एक्सप्लेन करत बसत नाही. म्हणजे एक तुम्हाला गोष्ट सांगायची होती. आता काही दिवसापूर्वी माझा एक मित्र मला मेसेज केला होता की बाबा मला पण दुबईला यायचं. म्हटलं चांगली गोष्ट आहे, तू दुबईला येण्याचा विचार करतोस. परंतु त्याने विचार काय केला आहे की मला दुबईला गेल्यावरती 60, 70, 80, 1,00,000 रुपये पगार मिळेल. परंतु मित्रांनो कसं असते माहिती आहे का, आपण ज्यावेळेस एखाद्या नवीन कंट्रीमध्ये जातो, जसं दुबईमध्ये येत आहे, तर लगेच तुम्हाला सॅलरी ही लाखाच्या घरामध्ये मिळत नाही. सुरुवात तुम्हाला हजारोमध्ये करावी लागते. हजारोमध्ये सुरुवात केल्यावरती हळूहळू तुम्ही पुढे जा. हळूहळू तुम्ही कंपनीमध्ये चांगल्या प्रकारे तिथे स्टेबल व्हा. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः असं काम करा की तिथं तुमचं प्रमोशन होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला इन्क्रिमेंट मिळते. म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण विचार आहे ना, विचार मोठा करतो, चांगली गोष्ट आहे. परंतु तो विचार करण्यामागे सुद्धा काही हार्डवर्किंग हे आपल्याला आपले एफर्ट द्यावं लागतात. त्याच्यानंतर फळ भेटतं. मी सुद्धा दुबईमध्ये नवीन आलो होतो. त्यावेळेससुद्धा मी पण खूप कमी पगारामध्ये काम केलं होतं आणि आता आपल्याला ठीकठाक पगार मिळतो आहे. म्हणजे तुम्ही जर दुबईमध्ये येत आहे किंवा काय येत आहे तर एक अशी मेंटॅलिटी ठेवा की मला सुरुवातीला जाऊन स्ट्रगल करायचं आहे. स्ट्रगल केल्यानंतर मला जे काय असेल बेनिफिट, प्रॉफिट तुम्हाला मिळेल. सध्या दुबईमध्ये गरमीसुद्धा जास्त आहे. त्यामुळे जर आत्ता येत असाल तर यायचं तर लवकर या. कारण ह्या महिन्याच्या एंडपर्यंत जर तुम्ही आलात तर ठीक आहे. पुढच्या महिन्यामध्ये जून जुलैमध्ये खूप गरमी असते. मंडळी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी वारंवार हे सांगत असतो की तुम्ही दुबईमध्ये येण्याचा प्लॅन करताय तर एक प्रॉपर मेंटॅलिटी ठेवून या प्रत्येक गोष्टीची. कारण ती इथे आल्यावरती तुम्हाला मग ती बरी पडते. मग एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. भेटू उद्या. थँक्यू सो मच. आणि मटण कसं वाटलं जरा कमेंटमध्ये सांगा.